या संबंधित आपण प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत आणि तो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून सोलापुरात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन, कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण कोलॅप्स झाली आहे, पूर्ण या ठिकाणी कोळंबल्या आणि त्या संदर्भात आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत। ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या सुरुवातीलाच मी ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि तथा गृहमंत्री यांचा मी राजीनामा मागत आहे। कारण का जे महाराष्ट्रात घडलं काही दिवसापूर्वी, एका लहान चिमुकलीचा त्या ठिकाणी बलात्कार केला गेला, तिची अतिशय वाईट पद्धतीत हत्या करण्यात आली। पॉक्सोच्या अंतर्गत हा गुन्हा आहे आणि जो तो नराधम आहे तो अजूनही त्याला सजा आणि शिक्षा झाली नाहीये। शक्ती कायदा लागू केला असता तर 15 दिवसात त्याला खरं तर फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्या उलट काल मुख्यमंत्र्यांनी जल्लोष साजरा केला, पेढे वाटले आणि ह्याच्यावरून स्पष्ट होतं की मुख्यमंत्री असो, प्रधानमंत्री असो, बीजेपीचा प्रत्येक कार्यकर्ता किंवा मंत्री असो, आमदार असो, खासदार, हे फक्त इलेक्शनसाठीच काम करतात। ह्यांच्यासाठी इलेक्शन पुरती सगळं आहे। इलेक्शन पासून दिवसाचा प्रारंभ होतो आणि इलेक्शन घेऊनच दिवसाचा समाप्ती होत असते। ह्यांना लोकांचं, जनतेचं एका लहान पुरोगामी महाराष्ट्रात एका लहानशा चिमुकलीवर एवढ्या वाईट पद्धतीत अत्याचार होऊन हत्या होते। तुम्ही खरं तर त्याची आठवण ठेवून, त्याची जाणीव ठेवून जल्लोष साजरा नसता केला आणि म्हणाला असता की तिच्यासाठी आम्ही जल्लोष करत नाही, तर थोडं तरी तुम्हाला काही माणुसकी आहे असं आम्हाला वाटलं असतं। पण त्या उलट तुम्ही पेढे वाटले, जल्लोष साजरा केला, जाहीर केलं। त्यानंतर तुम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले। काही माणुसकीच राहिली नाहीये ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतंय आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे। कारण का ही एकच घटना नाहीये। आज आपण सोलापुरात बघतो, मागच्या 3-4 दिवसात जवळजवळ 5-6 दिवसा 10 मर्डर झाले दिवसा आणि ते पण काही शहरी भागात, काही ग्रामीण भागात दिवसा मर्डर झाले। कुठे तुमचं प्रशासन, कुठे लॉ अँड ऑर्डर, कुठे गृहमंत्र्यांना जर गृह खातं हाताळता येत नसेल तर स्वतंत्र एक खातं पोर्टफोलिओ निर्माण करा, द्या कोणातरी जबाबदारी। पण तुम्ही त्या उलट जल्लोष साजरा करताय। एका मुलीवर बलात्कार झाला, लहान 3.5 वर्षाची चिमुकली, एका नराधमाने बलात्कार केला, डोक्यात काठी मारली, तिला दात खिळी बसले, बघवत नाहीयेत, अंगावर, आमच्याच अंगावर शहारे त्या ठिकाणी येत आहेत। त्या नराधमाचा फोटो बघितल्यावर असं वाटतं की ह्याला तिथेच काहीतरी करावं। त्यांचे नातेवाईक आहेत ते म्हणतात आम्हाला द्या, आमच्या ताब्यात, आम्ही कायदा हाती घेतो। म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलंय। आज एवढी कोलॅप्स झाली आहे आपल्या महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन। प्रशासन उभं असताना प्रशासनाच्या समोर ह्या घटना घडतायत। प्रशासनाची पण सगळ्या बाबतीत मिलीभगत आहे। दिवसाधारे वाळू उपसा चालू आहे, त्यामुळे पाणी सोडत नाहीये। त्या विषयावर मी नंतर, पण आज पॉक्सोच्या अंतर्गत सोलापुरात पण मागच्या आठवड्यात खूप मोठा पॉक्सोच्या अंतर्गत नाबालिग मुलींची प्रेग्नन्सीच्या केसेस आल्या। त्यांना पॉक्सोच्या अंतर्गत आपल्याला आयडेंटिटी नाही सांगू शकत, तरी त्या सगळ्या महिलांची आयडेंटिटी त्या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनाकडून लोकांना पब्लिक डोमेनवर ठेवण्यात आली। म्हणजे काही राहिलीच नाहीये, नाही गांभीर्य राहिलं, ना माणुसकी राहिली, ना जाणीव राहिली। आणि हे पुरोगामी महाराष्ट्र, एकेकाळी इथे काहीच व्हायचं नाही। आज आपल्या दुसऱ्या राज्यांसारखी क्राईम रेट चालली आहे महिलांवर होणारे। पॉक्सोच्या अंतर्गत जेव्हा पॉक्सोचं प्रमाण वाढतं तेव्हा त्या राज्याची लोकांमधली, पुरुषांमधली पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता दिसून येते। आणि ही सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता आहे। कारण का जेव्हा आपल्या घरातल्या मुलीवर असं होतं, मुख्यमंत्र्यांची पण मुलगी आहे, 2 सेकंड काय, जेव्हा आपण ते बघतो टीव्हीवर तेव्हा अंगावर शहारा होतो। आणि मग ते सगळं असताना तुम्ही जल्लोष साजरा करता,
तुम्ही पेढे वाटता. त्या नराधमाला ताबडतोब फाशी झाली पाहिजे. शक्ती कायदा जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा मी त्या समितीमध्ये होती, आम्ही अंमलात आणलेला. निर्भयानंतर आपण तो शक्ती कायदा महाराष्ट्र राज्यात आणलेला. त्याची तो लागू करा, त्याची अंमलबजावणी करा. कसली भीती आहे तुम्हाला? विकृत मानसिकता आणि ती वाढत चालली आहे महाराष्ट्रात. का? कारण का वरपासून खालपर्यंत हे जे गुन्हेगार आहेत त्यांना सपोर्ट आहे. तुम्ही ठाण्याचं पण बघा, अनेक मी तुम्हाला सांगू शकतो. आणि मग करतात काहीतरी, खरात असतील, हे असेल. विकृत मानसिकतेला वाव मिळत आहे सत्ताधाऱ्यांकडून. आणि मग तुम्ही महिला आरक्षणाचा विषय घेता, आणि मग तुम्ही महिलांचं सशक्तीकरणाचा विषय घेता, आणि मग तुम्ही महिलांना संरक्षण देण्याचा, अहो जे आहे आता जे चालू आहे, तुम्ही त्याला जर सजा दिली तर कोणाची हिंमत होणार नाही. पॉक्सोचे अर्धे केसेस रिपोर्ट होत नाहीत, कारण का नातेवाईकांकडून केले जातात. हा सुटला तरी कसा मला सांगा? ह्याच्यावर 2 ते 3 केसेस आहेत पॉक्सोच्या. सुटला. पॉक्सो एवढा सिरियस कायदा आहे, सुटला कसा? कोणी बेल दिली, कोणी सोडलं? ही कारवाई, हे नेक्सस आहे. हे पूर्णपणे वरपासून खालीपर्यंत नेक्सस आहे, खालपर्यंत. आणि गृहमंत्री मजा करत फिरत आहे. गांभीर्य राहिलं नाहीये. रेप्स होत आहेत तर होऊ देत, लहान मुलींवर बलात्कार होत आहेत तर होऊ देत, लहान मुलींची चेचून हत्या होते तर होऊ देत. तिच्या तोंडात म्हणे पीएम रिपोर्टच्या नुसार सॉक्स कोंबला गेला, कारण का तिने आवाज नाही करावा. नशीब, आता तरी नशीबच म्हणावं की सीसीटीव्ही फुटेज सापडलं. नाही तर ओरिसामध्ये पण काय हालत आहे. सापडल्यावर गुन्हा दाखल होतो. तसंच महाराष्ट्रात होत चाललंय. दुर्दैव आहे, वाईट वाटतं एक महिला प्रतिनिधी म्हणून आम्हा सगळ्याला, की शासनच काही करायला तयार नाहीये, मुख्यमंत्री स्वतः काही करायला तयार नाहीये. म्हणून या गोष्टीचा निषेध करते. आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा राजीनामा मागतोय. पूर्णपणे प्रशासन वरपासून खालपर्यंत हे बदललं गेलं पाहिजे. आज जर कोणाला जाणीव नसेल, तुम्ही संविधानाची शपथ घेऊन ह्याच्यात येता, पण आज तुम्हीच जर रेपिस्ट असेल, बलात्कारी असतील, वाळू माफिया असतील, गुन्हेगार असतील, जर तुम्ही त्यांना पाठीशी घालत असाल तर तुम्हाला ना प्रशासनात ना शासनात राहण्याची काही अधिकार आहे. ताबडतोब राजीनामे द्यायला पाहिजे, सस्पेन्शन घ्यायला पाहिजे, आणि त्या नराधमाला ताबडतोब सजा फाशीची मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. काल पंढरपूरला त्या चिमुकलीचे, अर्थात पॉक्सोच्या अंतर्गत जास्त मी नाही बोलू शकत, पण तिचे काही नातेवाईक आहेत आणि त्यांना काल माझी त्यांच्याशी चर्चा झाली संध्याकाळी, आणि ते आपल्याशी 2 शब्द बोलतील. त्यांची मागणी काय ते मी कुलकर्णीजींना विनंती. प्रतीक्षा संपलेली आहे. 1966 पासून सर्व सोलापूरकर अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाट पाहत होते. वास्तविक पाहता त्यावेळेस आपल्याला मंजूर झालेलं अभियांत्रिकी महाविद्यालय हे कराडला हलवण्यात आलं होतं. अनेक वर्ष इथल्या सामान्य लोकांची ही प्रतीक्षा होती. प्रथमतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जो शब्द सोलापूरकरांना दिला होता की सोलापूरला स्वतःच अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करून देऊ, आणि आज खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळात त्या महाविद्यालयाला मंजुरी मिळालेली आहे. लातूर पॅटर्न प्रमाणेच यंदाच्या वर्षी 3 विषयांचं या ठिकाणी सुरुवात होतोय, आणि विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची स्पष्ट सूचना होती की सोलापूरकरात मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आणि कष्टकरी वर्ग असल्यामुळं तंत्रनिकेतन विद्यालय सुरू ठेवूनच या महाविद्यालय या ठिकाणी मंजुरी देण्यात यावी, आणि त्याच अनुषंगाने सोलापूरच्या सध्या चालू असलेल्या तंत्रनिकेतनच्या जागेत जी 34 एकर जागा आहे त्या ठिकाणी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. सोलापूरचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ सुद्धा सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते. अनेक वेळा मी देखील अधिवेशनात याबाबत बोललोय. मुख्यमंत्री साहेबांनी कार्यवाही करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले होते. कालच्याच अधिवेशनामध्ये चंद्रकांत दादांनी सुद्धा त्याबाबतच्या भूमिका स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनात सांगितलं होतं की याच वर्षी आम्ही सोलापूरचं हे कॉलेज सुरू करू. अगदी मागच्या आठवड्यात सोलापूरला कृतज्ञता मेळाव्याला आल्यानंतरही साहेबांनी शब्द दिला होता
शब्दपूर्ती करणारं एक आश्वासक नेतृत्व जे महाराष्ट्राला लाभलेलं आहे, यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो की हे काही छोटं काम नाही, फार मोठं आहे. म्हणजे जवळपास 60 वर्ष आम्हाला यासाठी प्रतीक्षा करावी लागली आणि अनेक पिढ्यांचा आशीर्वाद मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या माध्यमातून लाभणार आहे. कष्टकरी कामगार वर्गांचे पाल्य आता चांगलं मोठं इंजिनिअरिंगचं शिक्षण सोलापूर शहरात घेऊ शकणार. दादा, नसरापूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, नैतिकता पाळत त्यांनी हा राजीनामा द्यावा, कारण एवढी मोठी घटना घडलेली असताना तुम्ही ज्या पद्धतीने बंगालच्या विजयाचा विजयोत्सव साजरा करता ते नाही करायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे, याचं भान कुठेतरी ठेवून त्यांनी तो राजीनामा द्यावा, अशा पद्धतीची मागणी प्रणिती शिंदे. नसरापूर घटनेचा प्रथमतः आपण सगळ्यांनी निषेध केलेला आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याबाबत संवेदनशीलपणे भूमिका मांडलेली आहे. फास्ट ट्रॅक पद्धतीने हा विषय चालवून त्या ठिकाणी आरोपीला कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न सरकार करण्यास असं सांगितलंय. आपलं राष्ट्र, आपलं राज्य हे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या संविधानावरती चालतो. संविधानाच्या म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून अगदी जलद पद्धतीने आरोपीला शिक्षा देण्यासाठीची भूमिका मुख्यमंत्री साहेबांनी यापूर्वीच मांडलेलं आहे. मला कुठेतरी प्रणिती शिंदे, आदरणीय प्रणितीताईंची क्यू येते त्यांच्या बुद्धिमत्तेची. त्या आमदारच्या खासदार झाल्या, त्यांची राजकीय वाढ झाली, परंतु बुद्धीची वाढ कुठेतरी होताना दिसत नाहीये. आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब सुद्धा या देशाचे गृहमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात सुद्धा देशात अनेक अनिष्ट घटना घडल्या. त्यावेळेस याच ते आमदार सुद्धा होता. त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीचं राजीनामा आपल्या वडिलांना किंवा संबंधित नेतृत्वाला त्यावेळेस मागितलेला आहे का? कुठेतरी वर्षातनं 4दा 3मै 6मै 9मै वार्षिक असं सोलापूरला यायचं आणि नेहमीच राजकीय वक्तव्य करायचं, उठसूट पात्रता नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवरती बोलून TRP स्वतःकडे ओढून घेण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांनी कुठेतरी या गोष्टी थांबवल्या पाहिजे. सरकार आरोपींना शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की ज्या वेळेसपासून मोदीजींचं राज्य या देशात आलं, ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या असतील क्रूरतेच्या, त्या ठिकाणी सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून त्यातनं असलेल्या संधीतनं आरोपींना शिक्षा देण्याची जलद प्रतिक्रिया केलेली आहे. आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब आश्वासक असताना कुठेतरी त्या भूमिका ठेवायचं आले की प्रत्येक वेळेस पत्रकारांचा बूम कुठेतरी त्यांना मला वाटतं जास्त प्रिय आहे आणि ते समोर घ्यायचं आणि अधिक काहीतरी टोकाचं बोलायचं. आजची सोलापूरची जर तुम्ही माहिती घेतली तर अगदी ज्या काँग्रेस कमिटीमधनं त्यांची प्रेस झाली त्याच्या बाहेरच सकल हिंदू समाजाचं त्या ठिकाणी निषेध आंदोलन होतं. तुम्हाला जर त्या पीडित कुटुंबियाबद्दल संवेदना असतील, भावना असतील तर तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, तुमच्या भावना त्या ठिकाणी नोंदवणं अपेक्षित होतं. परंतु तुम्हाला कुठेतरी सकल हिंदू समाजाची अलर्जी आहे म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जाण्याचं टाळलं आणि केवळ मीडिया समोर भाष्य आपण केलेलं आहे. वास्तविकता मी प्रणितीताईंना पुन्हा एकदा विनंती करेन की लोकांनी तुम्हाला खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतर तुम्ही सोलापूरच्या विकासासाठी काम करा. सातत्याने राजकारण करायचं, विकासावरनं राजकारण करायचं. एकीकडे म्हणायचं की हे सरकार आम्हाला निधी देत नाही आणि दुसऱ्या आमदारांनी, मग ते सुभाष बापू देशमुख असतील, सचिन कल्याण शेट्टी साहेब असतील, यांना भाजप सरकारकडनं मिळालेल्या निधीचं श्रेय घ्यायचं. त्यांना एक घाणेरडी सवय की मंजूर होणाऱ्या योजनेचं पत्र तयार करायचं, मंत्र्यांना भेटायचं, फोटो घ्यायचा आणि ते मीच केलं म्हणून सांगायचं. जर तुमची ही भूमिका सत्याची असेल तर तुम्ही दुसरी बाजू पण, म्हणजे विमानसेवा झाल्यानंतर तुम्ही आभार मानायला केंद्रीय मंत्र्यांकडे गेलात का? ज्यावेळी सोलापूरला वंदे भारतची ट्रेन सुरू झाली तुम्ही आभार मानायला गेलात का? अगदी बेंगलोर मुंबईची ट्रेन सुरू झाल्यानंतर आभार मानायला गेलात का? ती ट्रेन अन्य शहरात जाणार आहे अशी चर्चा सुरू झाल्यानंतर तुमची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी मांडली का? म्हणजे जे हे सरकार करतंय त्यावेळेस कुठेतरी त्या सरकारचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आभार मानणं गरजेचं होतं. मी ताईंना आपल्या माध्यमातून विनंती करतो, तुमच्या घरात सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आदरणीय शिंदे साहेबांकडून आहे. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी संपूर्ण हयात ज्या पद्धतीने राजकारण केलं, प्रत्येक पक्षाशी त्यांचे घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध होते. वाजपेयीजींच्या काळात त्यांनी अमेरिकेला भारताचं प्रतिनिधित्व केलं. भाजपाचा किंवा विरोधी पक्षाचा प्रत्येक मोठा नेता सोलापूरला आल्यानंतर सुशीलकुमार शिंदे साहेबांशी कशा पद्धतीने संबंध ठेवून वागतो आणि आपण त्याच्या नेमकं उलट विरोधाभासाने वागताय, टोकाची टीका करताय, खालच्या पातळीवरती जाऊन टीका करताय
अपेक्षापेक्षा अवास्तवपेक्षा मोठ्या नेत्यांवरती तुम्ही टीका करताय. कुठेतरी त्यांनी आपले अनुभवाच्या राजकीय अनुभवाप्रमाणे, मी वय म्हणणार नाही, राजकीय अनुभव आपलं जसं वाढतंय त्या अनुषंगाने आपण आपली बुद्धी सुद्धा वाढवण्याची कुठेतरी गरज वाटते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे